महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन. महाराष्ट्राला अतिवृष्टीचा तडाखा बसल्यानंतर केंद्र सरकारनं महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली. अन्य राज्यात पूर परिस्थिती उद्भवते त्यावेळी पंतप्रधान पूरग्रस्त भागाची पाहणी करतात, तातडीनं पॅकेज सुद्धा जाहीर करतात. अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यावेळी पंतप्रधानांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर तातडीनं तिथं मदतीची पॅकेज जाहीर केल्यात. महाराष्ट्राकडं मात्र त्यांनी ढोंकून सुद्धा बघितलेलं नाही. या उलट महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पूरग्रस्त भागाला भेट देण्याचं सौजन्य दाखवलं नाही किंवा पूरग्रस्तांना दिलासा दिला नाही. महाराष्ट्र सरकारनं सुद्धा पूरग्रस्तांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. म्हणजे एकीकडे जनतेला विमानाची स्वप्न दाखवताना संसार पुरते उद्ध्वस्त झालेल्या लोकांना मात्र वाऱ्यावर सोडून दिले. महाराष्ट्रातल्या या एकूण परिस्थितीचा आणि केंद्र राज्य सरकारांच्या वागणुकीचा उहापोह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. मित्रहो, व्यंकटेश माडगुळकर यांची बनगरवाडी ही खूप गाजलेली कादंबरी आहे. या कादंबरीच्या कथानकामध्ये गावात राजा येणार त्याच्या स्वागताची तयारी सुरू असते. त्याच वेळी तालमीचं बांधकाम करताना आईबू मुलांनी उंचावरून पडून जखमी होतो. त्याला राजा जाईपर्यंत एका खोलीत ठेवलं जातं. राजा निघून गेल्यावर त्याची खबरबात घ्यायला कादंबरीचा नायक असलेला मास्तर जातात. तेव्हा आईबू त्यांना म्हणतो, राजा आला, आम्हाला बघायला नाही मिळाला. अगदी तशाच भावना महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीग्रस्त भागातल्या लोकांच्या मनात आहेत. गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगर दौऱ्यावर आले, परंतु जवळ बीड सोलापूरला जाण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले. त्यांनी भव्य दिव्य कार्यक्रमात नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन केलं. आणखी काही कार्यक्रम झाले, मात्र पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत चकार शब्द काढला नाही. या समारंभात त्यांनी काँग्रेसवरील टीकेचा नेहमीचा सूर आळवला. अतिवृष्टीग्रस्त भागाची परिस्थिती गंभीर बनली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन आले. केंद्र सरकार महाराष्ट्राला मोठं पॅकेज देईल अशी अपेक्षा त्यावेळी होती, परंतु तसं काहीच घडलं नाही. अहिल्यानगर दौऱ्यावर आलेल्या अमित शहा यांनी मात्र प्रस्ताव पाठवा, मदत करू असं मोघम आश्वासन दिलं. मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना केंद्राच्या मदतीबाबत प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर वैतागलेले दिसले, कारण केंद्रानं तोंडाला पानं पुसली होती आणि त्याबद्दल चकार शब्द काढता येत नव्हता. राजकीय स्वरूपाच्या कार्यक्रमांना दिल्लीचे नेते येतात. महाराष्ट्रातील संसार उद्ध्वस्त झालेल्या लोकांचे अश्रू पुसायला त्यांना वेळ नसल्याचं चित्र यावेळी महाराष्ट्राला दिसलं. महाराष्ट्र सरकारनं दिलेल्या मदतीचं बघूया. अतिवृष्टीच्या पहिल्या दिवशी म्हणजे 30 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांसाठी 2200 कोटींचा पहिला हप्ता जाहीर केला. लोकांना वाटलं की सरकारनं किती तातडीनं मदत जाहीर केली, पण नंतर लक्षात आलं की ही नुकसान भरपाईची रक्कम आधीच्या काळातल्या नुकसानीची होती. सध्याच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी सरकारनं परवा 32,628 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. राज्याच्या इतिहासातलं हे आजवरचं सर्वात मोठं पॅकेज असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा तिथं घोषणा करताना उपस्थित होते, परंतु ही घोषणा फसवी असल्याचं समोर आलंय. कारण यातली बरीचशी रक्कम वेगवेगळ्या योजनांच्या मधली आहे. जे हप्ते स्वतः शेतकरी भरतोय त्याचे आकडे यात आहेत. शेतकरी नेते अजित नवले यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणे, खतं इत्यादी खरेदी केली, त्यातून पिकं उभी केली. अतिवृष्टीमुळे ती मातीमोल झाली. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची हीच योग्य वेळ होती, परंतु सरकारने ती केली नाही. राज्य सरकारने जे 31,600 कोटी रुपयांचं अभूतपूर्व पॅकेज जाहीर केलं आहे, त्यातले केवळ 6,500 कोटी नव्यानं दिलेले आहेत. बाकीची रक्कम वेगवेगळ्या योजनांच्या मधली आहे. म्हणजे प्रति हेक्टरी 10,000 रुपये रब्बी हंगाम उभा करण्यासाठी तेवढीच मदत मिळणार असल्याचं अजित नवले यांचं म्हणणं आहे. पीक विमा योजनेचा प्रीमियम शेतकऱ्यांनी भरलाय. त्यातून जे शेतकऱ्यांना भरपाई म्हणून मिळणारे पैसे आहेत तो सुद्धा पॅकेजचा भाग म्हणून दाखवलाय. म्हणजे शेतकरी प्रचंड संकटात असताना सुद्धा सरकार आकड्यांची चलाकी करून मोठं पॅकेज दाखवत आहे. ही यातली संताप आणणारी गोष्ट आहे. खरं तर मदतीचं पॅकेज म्हणजे सगळं काही नाही. त्याही पलीकडे जाऊन अतिवृष्टीग्रस्तांच्या प्रश्नांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. अर्थतज्ञ संजीव चांदोरकर यांनी त्या संदर्भात केलेली मांडणी विशेष लक्षवेधी आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मदतीचा आकडा किती हे महत्त्वाचं नाही, उद्दिष्ट काय आणि ती नक्की कशी साध्य करायची यावरून पॅकेज ठरलं पाहिजे. नाही तर सार्वजनिक स्रोतांच्या मधून पैसे खर्च होतील, राज्यावरील कर्ज वाढेल आणि वर्षभरानं पूरग्रस्त भागात
कुटुंबांच्यावरील कर्ज देखील वाढलेले असू शकतात. पीडित कुटुंबांची उत्पादक साधने, उपजाऊ जमीन, शेती, अवजारे, पशु, पक्षी, दुकाने, वाहने मातीमोल झाली, पुरात बुडाले. पीडित नागरिकांना काय हवं आहे? तर मातीमोल झालेली उत्पादक मालमत्ता रिप्लेस करणं हवे. त्याचबरोबर तातडीनं जगण्यासाठी मदत सुद्धा हवे. उत्पादक मालमत्ता रिप्लेस करण्यासाठी समजा बाजारभावाप्रमाणे 1,00,000 रुपये हवे असतील आणि त्यांना नुकसान भरपाई म्हणून 50,000 रुपये मिळाले तर, म्हणजे जो आधीच पीडित आणि नंतर पॅकेजचा लाभार्थी आहे त्याच्याकडे आपली मालमत्ता पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी वरचे 50,000 रुपये हवे, जे नसण्याची शक्यताच अधिक आहे. दुसरा पर्याय आहे अतिरिक्त 50,000 रुपयांचं कर्ज काढणं, जे नॉर्मल परिस्थितीत कदाचित शक्य झालं असतं, पण त्यानं आधीच्या कर्जाचे हप्ते भरलेले नसतील तर आता त्याला नवं कर्ज मिळणं सोपं नाही. यातून काय होऊ शकतं? असं होऊ शकतं की मिळालेल्या मदतीचा म्हणजे पैशाचा उत्पादक मालमत्ता रिप्लेस करण्यासाठी विनियोग होणार नाही. ते पैसे इतर अनेक तातडीच्या कामासाठी खर्च होतील, म्हणजे घराची दुरुस्ती, आरोग्याचे, दवाखान्याचे खर्च वगैरे 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 कारणांच्यासाठी. कारण खर्च करण्यासाठी अनेक कारणं असतात आणि अशा संकटाच्या काळात, संकटाच्या परिस्थितीत प्राधान्यक्रम ठरवणं सामान्य माणसासाठी कठीण बनतं. तीच गोष्ट कर्जमाफी न देण्याची. कोणाला नक्की किती पैसे मिळाले त्याची इत्थंभूत माहिती कर्ज वसुली करणारा स्टाफ काढणार आणि मिळालेले पैसे कर्जाचा हप्ता देण्यासाठी तगादा लावणार. त्यामुळं काही महिन्यानंतर मिळालेली मदत अर्जंट खर्चात कर्जाचे हप्ते देण्यात खर्च झालेले असेल. पीडित कुटुंबांच्यापैकी अनेक जणांच्याकडे उत्पादक साधनं नसतील, स्वतःचं उत्पन्न नसेल, जगण्यासाठी पुन्हा कर्ज काढावं लागेल आणि एका दुष्टचक्रात कुटुंब अडकू शकतात. त्यामुळं नुकसान भरपाई वाजवी की अवाजवी हे त्यातून ताबडतोब उत्पादक मालमत्ता रिप्लेस होणार की नाही यावर ठरवलं गेलं पाहिजे. इथं टायमिंग महत्त्वाचं आहे, कारण मिळालेले पैसे पुरेसे नसतील तर ते बाजूला काढून किंवा ब्लॉक करून इतर कारण ठेवले जाऊ शकत नाहीत. ते खर्च होणार हे नक्की. म्हणजे सरकारकडून पैसे येणार, सरकारी तिजोरीवरचा अतिरिक्त भार पडणार, पीडित कुटुंबांना पैसे देखील मिळणार, पण पीडित कुटुंबांचं आयुष्य पूर्ववत करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते तडीला जाणार नाही. हा पीडित कुटुंबांचा व्यक्तिगत म्हणजे ज्या कुटुंबांना या अतिवृष्टीची झळ बसली त्यांचा व्यक्तिगत प्रश्न नाही. पूरग्रस्त भागातल्या स्थानिक उत्पादक चक्रांची पुनर्स्थापना झाली पाहिजे, तरच स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि म्हणूनच राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल. लोकांच्या हाताला उत्पादक काम असणं, डोक्यावरील कर्जाचे हप्ते झेपतील तेवढेच असणं, लोक 24 तास चिंताग्रस्त नसणं याचा संबंध कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्याशी आहे. त्या कुटुंबातल्या तरुण पिढीच्या शारीरिक आणि मानसिक विकासाची आहे. सरकारनं माणसं उभी करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे, परंतु दिल्लीतल्या नेत्यांच्या पायघड्या घालणं हाच प्राधान्यक्रम असलेल्या राज्यातल्या नेत्यांच्याकडून एवढा विचार होऊ शकेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जे वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. महाराष्ट्र दिनमानचं यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.